षोडशो अध्याय। श्री गणेशाय नमः। भक्तगण तारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्याचे श्रेष्ठ स्वामी सुत। ऐकता त्याचे चरित्र महादोष जातीनं प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इडिया गावी सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे होते प्रसन्न संपन्न पूर्वीचे। त्याच गावी तयांचे बाता बंधू राहती। मुंबई तयांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी। एकी समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले तो नवल एक वर्तिले एक चित्त देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करतात त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावली पंडिताप्रती। सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी एक युक्ती तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी। उभयंतांनी ते मानिले तत्काळ तयार तरी केले तो नवल एक वर्तिले एका आदर सादर होऊनी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला। हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून हरिभाऊ ते भेटून नवृत्त निवेदन मग केले। अक्कलकोटी स्वामी श्री स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करिता त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त आज झालो आम्ही। नवस केला त्यांनी तयासी जाऊ आता दर्शनासी। वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला। त्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य। ऐसे हा जी समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येती तुमच्या सांगती। आम्ही पाहुणे स्वामी मूर्ती जन्म सार्थक करूगी। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती। मुख पाहता नयन पाती न नवती तयांची। तेव्हा समर्थ तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी। आणिक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलले तिघासी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थ। तेव्हा त्यांच्या आनंदात ते पारावार नसेचे। दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छन्ति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति। संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते। श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव। 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहुनी। त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। स्वामी सन्निध्य काही दिवस त्रिवर्ग राहिले आनंदाने। हरिभाऊचे तन मन स्वामी चरणी दृढ जडले। काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावय। आज्ञा मिळता तयास